नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी गावरान पद्धतीने फिश करी दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघा किती भारी आपली फिश करी झालेली आहे आणि तेल बघा किती सुंदर त्याला आलंय. चव तर अप्रतिम झालेली आहे. तर या प्रकारे तुम्ही सुद्धा फिश करी नक्कीच करून बघा. सुरुवातीला हा राहू मासा मी घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मासा. त्याला आता आपण मॅरिनेशन करून घेऊया. हळद मीठ लावलेलं आहे आणि सगळीकडे मीठ आणि हळद स्प्रेड करून घेऊया आणि कमीत कमी अर्धा तास तरी आपण मॅरिनेशन करून घेऊया, म्हणजे मासे अगदी मीठ अगदी माशामध्ये मुरतं आणि मासे चवीला खूप छान लागतात. आता आपण वाटण करून घेऊया. तोपर्यंत कांदा घेतलेले आहेत मी 2 आणि कांदे आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. थोडं तेल घातलंय मी कांद्यांमध्ये भाजायला. कांद्याचा बघा कलर चेंज झालेला आहे. आता आपला कांदा अगदी ब्राऊन झालेला आहे. बस इतपतच आपल्याला भाजायचं आहे. खोबरं सुद्धा भाजून घेऊया. खोबरं सुद्धा खमंग असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता आपण मासे फ्राय करून घेऊया. हळद मीठ मी माशांना लावलेलंच होतं. तव्यामध्ये तेल घातलंय आणि मासे अगदी दोघं बाजूने उलटी पलटी करून आपण फ्राय करून घेऊया. ही एक स्टेप केल्यामुळे मासे भाजीमध्ये तुटत नाही आणि भाजीला चवही छान येते. यात मी माशांच्या डोक्याचा वापर केलेला आहे भाजीमध्ये, तर अधिक चव वाढते भाजीची अजून. त्यामुळे बघा दोघं बाजूने मासे आपले फ्राय झालेले आहेत. आता आपण वाटण करून घेऊया. वाटणासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. लसूण, आलं, मिरची घेतलेली आहे 3, कांदा, खोबरं आणि कोथिंबीर. अगदी बारीक पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे. कढईत मी तेल घातलंय. मसाला घेतलाय, घरगुती मसाला आहे हा. हळद आणि धने पावडर. अगदी 2 सेकंद मसाला तेलमध्ये परतून घ्यायचा आहे. मिरची पावडर घेतली 1/2 टेबलस्पून. आता मगाशी जे वाटण केलं मी, आता त्यात आपण वाटण घालूया आणि वाटणसुद्धा मसाल्यामध्ये परतून घेऊया. आणि आता मी भाजीला बाइंडिंगसाठी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे 1/2 टेबलस्पून आणि ते सुद्धा आपण आता मसाल्यामध्ये परतून घेऊया. आणि मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे. इतपत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घातली. आता आपण पाणी घातले. मी त्यात पाणी घातले. आता आपल्या पाणीला छानपैकी उकळीसुद्धा आलेली आहे आणि 5 ते 6 मिनटं भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. मीठ घातलंय मी. माशांना मी मीठ लावलेलं आहे, तर अंदाजानुसार मीठ घाला. आता 5 ते 7 मिनटानंतर मी त्यात मासे घालते फ्राय केलेले. आणि आपल्याला भाजी अगदी 5 ते 7 मिनटं भाजी शिजू द्यायची आहे. बघा 5 ते 7 मिनटानंतर मासे बघा आपले किती सुंदर शिजलेले आहेत आणि भाजीला तरीसुद्धा किती छान आलेली आहे. आणि बघा मासे आपले तुटत सुद्धा नाही. अगदी ग्रेव्हीमध्ये मासे तसेच्या तसे राहतात आणि चवही अप्रतिम आलेली आहे भाजीला. कोथिंबीर घातली मी वरून. अगदी आता 5 मिनटं कमी गॅसवर मी आता भाजी शिजू देणार आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर छान लागते. तर या पद्धतीने भाजी करून बघा. मस्तच. माशांमध्ये ओमेगा 3 आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आहेत, तर आहारात माशांचा समावेश जरूर करावा.
आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी करून बघा. बघा किती भारी आपली भाजी झालेली आहे. आणि आजची भाजी मी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.